लढाईमध्ये फरक असतो. गुरु गोविंद सिंग लढले किंवा गुरु तेग बहादूर साहेब लढले तर ती झाली एक गोष्ट, आणि चर्चिल आणि हिटलर लढत असतील तर ती तीच गोष्ट नाही. जर गुरु लोक लढले होते तर ते धर्माच्या रक्षणासाठी लढले होते, आणि हिटलर आणि स्टालिन भिडले होते जमिनीसाठी. सगळ्या लढाया सारख्या नसतात, आणि जी पहिल्या पातळीची सर्वोच्च पातळीची लढाई असते सत्यासाठी, त्यामध्ये अनेकदा तलवारी चालत नाहीत. कारण जो सत्याचा सुरमा असतो तो बहुतांशी तलवार उचलत नाही. तलवार उचलण्याबद्दल त्याचा काही आक्षेप वगैरे नाहीये. अनेकदा त्याने तलवारी उचलल्याही आहेत, पण त्याने तलवार उचलावी हे आवश्यक नाही. तो अनेक प्रकारे युद्ध करतो. पण आपल्याकडे तर युद्धाची व्याख्या हीच आहे की जेव्हा कोणी जीव घेण्या देण्यावर उतरतो, गोळ्या वगैरे चालवतो, तेव्हाच ते युद्ध आहे. युद्धाच्या मैदानात रक्त सांडले तर आपण म्हणतो, वाह काय शौर्य आहे. नुसत्या लढण्यात गौरव मानू नका, नुसत्या लढण्यात शूरता नाही. कशासाठी लढत आहात? एखाद्या बेकार उद्देशासाठी लढताना तुम्ही जर जीवही दिला तर द्या जीव. तुमच्या जीवाची काहीही किंमत नाही, बेकार, फालतू. आणि जर सत्यासाठी लढत असाल तर मग माणूस झालात, मानव झालात, उलट अतिमानव झालात.